नित्य स्वामी दर्शन 1 डिसेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. काल एक स्वामी भक्त माझ्याजवळ आला आणि म्हणाला की श्री स्वामी समर्थ हे अवतारी पुरुष आहेत हे त्यांच्या चरित्र गायनातून लक्षात आले. परमेश्वर अवतार घेतो आणि पृथ्वीवर प्रकट होतो, मानवी देहाने वावरू लागतो, विविध चमत्कार करतो. मूलतः अजन्म असणारा परमेश्वर जन्म घेतो आणि कार्य संपल्यावर आपल्या अवताराची समाप्ती करतो. स्वामी समर्थांच्या या अवतारी स्वरूपाविषयी जाणून घेताना ही अवतार संकल्पना मला थोडीशी समजून घ्यायची आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, थोडे दिवस मी परमेश्वराच्या अवतार महात्म्यासंबंधी आता बोलणार आहे. हे परमेश्वराचे गुणगान आहे. ध्यानपूर्वक शांत चित्ताने आता हे ग्रहण करा. एक कायम लक्षात ठेवा की परमेश्वर आणि प्रत्येक जीवात नांदत असलेला त्यांचा अंश अनित्य आहे. हजारो वर्ष झाली अनंत जीव जन्माला येतात, मृत पावतात, परंतु परमात्मा कायम स्वरूपात प्रकटच आहे. सूर्य जसा आकाशात तळपत राहतो तसा परमेश्वर हा ब्रह्मांड व्यापून दशांगुळे उरलेला आहे. त्याला जन्म घ्यावा लागत नाही, तो स्वयंसिद्ध आहे. प्रत्येक साधकामध्ये परमेश्वर नांदतोच आहे. हे सत्य स्वीकारले की परमेश्वराचे होण्यासाठी साधकाला आणखी वेगळे काही करावे लागत नाही. साधक हा परमात्म्याचाच असतो. हे सूत्र लक्षात ठेवून परमेश्वराची अवतार संकल्पना समजून घ्या. भगवान श्रीकृष्णाने भक्तश्रेष्ठ अर्जुनाला या संदर्भात सांगताना एक फार महत्त्वाचा विचार दिला की अजोपी सनव्यात्मा भूतानामी परमेश्वरोपी सन प्रकृती स्वामधिष्ठाय संभावात्मा मायाय. गीता 4:6. पार्था, मी मूलतः अजन्म आहे. अविनाशी स्वरूपात ह्या ब्रह्मांडात मी नांदतोच आहे. संपूर्ण जीवसृष्टीचा मी परमेश्वर अव्यय स्वरूप आहे. परंतु हे माझे अजन्मत्व अखंडित ठेवून माझ्या मायेच्या सहाय्याने मी ह्या पृथ्वीवर सतत अवतरत असतो. कुठल्या तरी रूपात प्रकट होतो. मला माझे मागचे सर्व अवतार जन्म आठवत असतात. माझे पुढले अवतार मला चांगले ज्ञात असतात. भक्तांच्या रक्षणासाठी मी फक्त रूप धारण करून जन्म घेत असतो. हे माझे अवतार स्वरूप फक्त माझ्या परमभक्तांनाच जाणवते, कारण त्यांना मी दिव्य दृष्टी देतो. पार्था, मी निराकार, परंतु अवतार कार्याच्या वेळी मायेनं देहाची खोड पांघरून विशिष्ट कार्यासाठी सगुण रूप धारण करतो. ते माझे अवतार कार्य तू जरा समजून घे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.